हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम अगेन. मार्केटमधील स्नॅक्सचा सर्वांना आवडणारा एक प्रकार म्हणजे स्माइलीज आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि तेही अगदी 10 मिनिटांमध्ये. त्यासाठी येथे मी मीडियम साईज 5 बटाटे उकडवून त्यांची सालं काढून घेतलेली आहेत. घेतलेले बटाटे ग्रेट करून घेऊया. बटाटा स्मॅश करण्याऐवजी अशा प्रकारे ग्रेट केल्यामुळे स्माइलीज बनवण्यासाठी लागणारा डो अगदी उत्तम असा होतो. येथे सर्व बटाटे किसून झालेले आहेत. येथे मी 1 बाउल पोहे घेतलेले आहेत. मिक्सर ग्राइंडरमध्ये याची फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, अर्धा टेबलस्पून लाल तिखट, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्याचबरोबर पोह्याची फाईन पावडर सुद्धा ॲड करूया. सुरुवातीला हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर मिश्रण पातळ असेल तर या स्टेजला आणखी पोह्याची पावडर ॲड करून घेऊ शकता. हाताला तेल लावून हे पीठ हाताने व्यवस्थित मळून घेऊया. आणि येथे पाहू शकता आपला डो रेडी आहे. 2 मिनिटासाठी याला रेस्ट व्हायला ठेवूया. 2 मिनिटानंतर या डोमधून तर एक पहिला पोर्शन घेऊन मी गोलाकार देऊन 1 सेंटीमीटर थिकनेसवर याची पोळी लाटून घेणार आहे. आणि येथे पाहू शकता आपली पोळी लाटून झालेली आहे. स्माइलीला गोलाकार देण्यासाठी चकलीच्या साच्यातील सिलेंड्रिकल पार्ट येथे मी वापरलेला आहे. तुम्ही तत्सम छोटा ग्लास, झाकण याचा वापर करू शकता. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्माइलीज कट करून झालेले आहेत. पिठाचा राहिलेला पोर्शन काढून घेऊया. डोळ्यांचा आकार देण्यासाठी अशा प्रकारे मी स्ट्रॉचा वापर केलेला आहे. येथे स्पूनच्या साहाय्याने स्माइलीच्या लिप्सचा शेप द्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमचा सरळ प्रिक करायचा आहे आणि खालच्या दिशेला थोडासा पुल करायचा आहे, जेणेकरून तो शेप छान दिसतो आणि तळल्यानंतर सुद्धा तो आहे तसाच राहतो. आणि पाहू शकता अगदी झटपट ह्या बनवता येतात आणि अगदी सुंदर दिसत आहेत. तर चला राहिलेल्या डोच्या देखील अशाच प्रकारे स्माइलीज बनवून घेऊया. आणि येथे केवळ 5 बटाटे आणि 1 वाटी पोहे यापासून 40 ते 45 इतक्या स्माइलीज आपल्या बनवून तयार आहेत. चला तर मग डीप फ्राय करून घेऊया. मीनवाईल तेल तापत ठेवलेलं होतं. तेल गरम झालेलं आहे. एक स्माइली त्यामध्ये अलगद सोडूया. मीडियम फ्लेमवर स्माइलीज आलटून पलटून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. येथे स्माइलीजला गोल्डन कलर येऊ लागलेला आहे, म्हणजेच आपल्या स्माइलीज फ्राय झालेल्या आहेत. काढून घेऊया. सर्व स्माइलीज मी टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत. पहिली बॅच येथे फ्राय करून झालेली आहे. दाखवल्याप्रमाणे उर्वरित स्माइलीज सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत. मस्त. फोटोशूट व्हिडिओ वगैरे होण्या अगोदरच मुलांनी अर्ध्या स्माइलीज फस्त केलेल्या आहेत.
उर्वरित स्माइलीजचा प्लेटिंग करूया. काय मग वाट कसली पाहताय? तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी साधी सोपी आहे. अगदी कमी वेळेत क्रंची अशा स्माइलीज तयार होतात. येथे क्रंचीनेस पाहू शकता. आवाजावरून कल्पना आलेली असेल, अगदी क्रंची आणि कुरकुरीत अशा स्माइलीज येथे आपल्या रेडी आहेत. ह्या स्माइलीज केवळ लहानांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा नक्कीच आवडतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा.